महाराष्ट्र विधिमंडळामधील फलक हिंदीमध्ये लोकसभेच्या कार्यक्रमादरम्यानची घटना, मनसेची टीका। हिंदी सक्ती विरोधात मनसेची स्वाक्षरी मोहीम, दादरमध्ये संदीप देशपांडेंच्या नेतृत्वात मोहिमेची सुरुवात, राज्यभरात मोहीम राबवणार। वारी संदर्भात अबू आझमींच्या वक्तव्यानं राजकीय वादंग सुरूच, अबू आझमींचं थोबाड फोडलं पाहिजे, शिंदेंच्या सेनेचे आमदार संजय गायकवाडांचं वक्तव्य, तर आझमींचं वक्तव्य भाजपच्या इशाऱ्यावरून, वडेट्टीवारांचा आरोप। मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनीही तोडले अकलेचे तारे, औरंगजेब पवित्र व्यक्ती, त्याला राजकारणासाठी बदनाम केलं जात असल्याचं वादग्रस्त विधान, तर औरंग्याच्या औलादींना कबरीच्या बाजूलाच आडवं करा, नितेश राणे आक्रमक। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतल्या युतीची चर्चा आता शाब्दिक चकमकीपर्यंत, राजकारणात आम्ही नवीन, मात्र कुणाचे पाय चाटले नाहीत, राऊतांच्या येडेगबाळे टीकेला संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर। धुळ्यात भाजप काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत, काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील लवकरच भाजपात प्रवेश करण्याची चर्चा, रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वात भाजपचं धक्कातंत्र सुरूच। खासदार प्रणिती शिंदे सेक्युलर म्हणून मत मागायला आल्या तर चपलेने मारा आणि पळवून लावा, वंचित बहुजन आघाडीचे अमोल लांडगेंची जीभ घसरली। ठाणे पालिकेच्या अनधिकृत इमारतींवरील कारवाईला विरोध, दिव्यातील खान कंपाऊंड जवळ शेकडो नागरिक रस्त्यावर, मोठा पोलीस फौजफाटा तैनात। मुंबई गोवा वंदे भारतला पावसाळ्यामध्ये ब्रेक, आठवड्यात सोमवार बुधवार शुक्रवार मुंबईतून सुटणार, तर दुसऱ्या दिवशी गोवा ते मुंबई प्रवास। पुण्यात प्रस्तावित भुयारी चौपदरी मार्ग प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून पाहणी, शिवाजी रस्ता ते बाजीराव रस्त्यादरम्यान प्रस्तावित भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटणार। मुंबईत त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं, आजीला कचऱ्यात फेकून नातू फरार, पोलिसांनी आजीला केलं रुग्णालयात दाखल। सांगलीत मुख्याध्यापक पित्याच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू, 12वी NEETच्या चाचणी परीक्षेत कमी गुण पडल्यामुळे लाकडी खुंट्यानं मारहाण, वडिलांना ठोकल्या बेड्या। शाळेत शिक्षण मंत्री येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून करून घेतली स्वच्छता, बुलढाण्याच्या सिनगाव जहागीर मधल्या जिल्हा परिषद शाळेतला प्रकार। पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस, सूर्या वैतरणा पिंजाळ नदीची पाणी पातळी वाढली, शीळ दहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद। उजनी धरणातून 31,600 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, तर दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात 13,000 क्युसेकचा प्रवाह। नाशिकच्या 4 धरणातून सलग चौथ्या दिवशी विसर्ग, नाशिकमध्ये गोदावरीतील दुतोंड्या मारुतीच्या कमरेला लागलं पाणी। घरगुती गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे मोठा स्फोट, सुदैवानं स्फोटामध्ये कुठलीही जीवितहानी नाही, स्फोटाचा व्हिडिओ तुफान व्हायरल। गोंदिया जिल्ह्याच्या अंजोरा गावात वाघाचं दर्शन, वाघाला पळवून लावण्यासाठी दगडफेक, चिडलेला वाघ माघारी फिरताच टवाळखोरांची भंबेरी। तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी यवतमध्ये जोरदार तयारी, वारकऱ्यांसाठी 1 टन पिठलं आणि 1 लाख भाकरींची मेजवानी।